विंधनी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर सिडको नैना प्राधिकरण विभागाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवार दिनांक 7 जून रोजी कारवाईचा बडगा उगारला। मात्र काही तासांचा अवधी लोटत नाही तोपर्यंत मालाची हाताळणी करणाऱ्या गोदाम व्यावसायिकांनी सदर गोदामांचे नव्याने बांधकाम सुरू करण्यास सुरुवात केली। त्यामुळे सिडको नैना प्राधिकरण विभागाच्या कारवाई संदर्भात संशयाचे धूर निघत आहेत। उरण तालुक्यातील चिर्ले, वेशवी, दिघोडे, विंधने, चिरनेर, मोठी जुई, कळंबुसरे, कोपरोली, पिरकोन, सारडेसह इतर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाची बांधकामे उभी राहत आहेत। तसेच अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत। सदर बांधकामे ही शासनाच्या नियमानुसार होत नसल्याने सदरची बांधकामे हटवण्यात यावी यासाठी संबंधित गावकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, सिडको, तहसील कार्यालय, नैना प्राधिकरण, कस्टम, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार दाखल करत आहेत। मात्र अशा तक्रार अर्जांची छाननी किंवा दखल संबंधित प्रशासनाचे अधिकारी वर्ग घेत नसल्याने सदर ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे। त्यात नैना प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाला धर आणि दुसऱ्याला पळ ही नियमावली तयार केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिरनेर विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी विंधनी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पोई येथील प्रांजली या गोदामावर कारवाई करण्यासंदर्भात तक्रार अर्ज सिडको नैना प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती। त्या तक्रार अर्जांची दखल सिडको नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन शुक्रवार दिनांक 7 जून रोजी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कारवाईचा बडगा उगारला होता। मात्र काही तासांचा अवधी लोटत नाही तोच वर शनिवार दिनांक 8 जून रोजी सदर गोदाम व्यावसायिकांनी पुन्हा नव्याने बांधकाम सुरू केले आहे। त्यामुळे सिडको नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाच्या कारवाई संदर्भात संशयाचे धूर निघत आहेत। या संदर्भात सिडको नैना अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्री चोरले यांच्याकडे विचारणा केली असता ते नाशिक या ठिकाणी सुट्टी असल्याने जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। एकंदरीत देशात पुन्हा मोदींचे सरकार येत असल्याने आणि राज्याचे शिंदेचे सरकार असल्याने कोणीच कोणाला घाबरत नसल्याचे सध्या दिसून येत आहे। शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।